नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण नंबर सिस्टम 1 आणि 2 अभ्यासले. आपण त्याच्यावरची एक्सरसाइज पाहत आहोत. नंबर सिस्टम 1 नॅशनल नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम यावरचे आपण काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. त्यानंतर आपण डिजिट दिले असताना आपल्याला नंबर स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट तयार करायचा हेही पॉईंट मी घेतले होते. आपण त्यावर आता क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, क्वेश्चन असे येतात, विच इज द बिगेस्ट 7 डिजिट नंबर फॉर्म्ड युझिंग द डिजिट 1034. इथे त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे. आपल्याला डिजिट 4 दिलेले आहेत, पण 7 डिजिट बिगेस्ट नंबर तयार करायला सांगितलं आहे. आपण चॅप्टरमध्ये 50-50 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस मी करायला सांगितली होती. डिजिट मी तुम्हालाही स्वतःच घ्यायला सांगितले होते आणि ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर नॅशनल इंटरनॅशनल करणंही शिकवलं होतं. त्या पॉईंटला जर तुम्ही बघून घेतलं, तो पॉईंट जर तुम्ही अभ्यासलात तर हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतो. बघा, आपण काहीच करायचं नाही, ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळे ऑप्शनवरून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं ऑप्शनमध्ये त्यांनी 4301 नुसार बिगेस्ट नंबर तयार केलेले. त्यामधला आपल्याला बिगेस्ट नंबर शोधायचा आहे. आपण बिगेस्ट शोधताना मी नेहमी सांगितले, इकडून कम्पेअर करायचं, लेफ्टपासून कम्पॅरिझन सुरू करायचं. हे किती आहे? युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. 10 लॅक आहेत हे सगळे. 44 लॅक, 44 लॅक, 44 लॅक, 44 लॅक. ठीक आहे, इथे इक्वल असल्यामुळे आपण नेक्स्ट पिरियडकडे जाणार. आपला नेक्स्ट पिरियड असतो 1000चा. 43,000, 33,000, 33,000, 44,000 हे 3 कॅन्सल होतात आणि हा नंबर आपला बिगेस्ट 7 डिजिट नंबर तयार होतो, ज्यामध्ये 1034 यूज केलेले आहेत. किती सोपं असतं पहा हे करणं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही आणखीन यामध्ये क्वेश्चनमध्ये चेंज करून तुम्ही स्वतः डिजिट घेऊ शकता आणि या क्वेश्चनची प्रॅक्टिस करू शकता, ज्यामुळं स्कॉलरशिप आणि ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही खूप स्पीडनी एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. राईट द बिगेस्ट 8 डिजिट अँड स्मॉलेस्ट 7 डिजिट नंबर. ओके, आपल्याला 8 डिजिट आणि 7 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. आता त्यांनी कंडिशन दिलेले आहेत. त्यामध्ये बघा, 2 डिफरंट डिजिट, कोणतेही 2 वेगवेगळे डिजिट घ्यायचे आहेत आणि त्या डिजिटपासून आपल्याला 8 डिजिट नंबर आणि 7 डिजिट स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. बघा, हां, क्वेश्चन खूप मोठा दिलेला आहे त्यांनी, किचकट आहे. सॉर्ट आउट करायचा आपण तो. पहिल्यांदा बिगेस्ट 8 डिजिट ही पहिली कंडिशन आहे. बिगेस्ट 8 डिजिट आणि स्मॉलेस्ट 7 डिजिट. ठीक आहे, 2 डिजिट घ्यायचे आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये काय सांगितलं त्यांनी? 2 कोणतेही डिजिट घ्यायचे आहेत. कोणतेही 2 डिजिट घ्यायचे आहेत. समजा मी इथं 5 आणि 6 घेतले. ओके, यापासून आधी या कंडिशनचा आन्सर तयार करूयात. बिगेस्ट 8 डिजिट तयार करायचं आहे. बिगेस्ट 8 डिजिट म्हणजे 7 टाइम्स 6 लिहायचं. 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि लास्ट टाइम 5 लिहायचं. बघा बरं किती सोपं असतं. 8 डिजिट तयार करायचं आहे ना. 7 टाइम्स काय लिहिलं मी? ग्रेटेस्ट नंबर. जे 2 डिजिट घेतले त्यामधला ग्रेटेस्ट डिजिट मी 7 टाइम्स लिहिला आणि जो स्मॉलेस्ट डिजिट आहे तो मी लास्ट लिहिला आणि हा आपला नंबर तयार झाला. 6,66,66,665. ओके, आता याच 2 डिजिटचा स्मॉलेस्ट तयार करायचा आहे. उलटं करायचं, स्मॉलेस्ट 7 डिजिट तयार करायचं आहे. 6 टाइम्स स्मॉलेस्ट डिजिट लिहायचा, म्हणजे 5 6 टाइम लिहायचे. ओके, 1 2 3 4 5 अँड 6 आणि लास्ट वन आपण 6 लिहायचा आणि हा आपला नंबर तयार झाला. 55,55,556. ओके, किती सोपं आहे पहा. क्वेश्चन त्यांनी किती फिरवून दिला आहे, पण जर प्रॅक्टिस तुम्ही केली असेल तर तुम्हाला हे खूप सोपं जातं. नेक्स्ट कंडिशन पाहूयात आपण. 5 डिफरंट डिजिट, कोणतेही 5 वेगवेगळे डिजिट घ्यायचे आहेत. ओके, मी डिजिट घेते. सपोज 2 0 8 7 अँड 9. ठीक आहे, मी असे डिजिट घेतले. यामध्ये 8 डिजिट करायचं आणि यामध्ये 7 डिजिट करायचं आहे. आपल्याकडं किती डिजिट आहेत? 5. 8 डिजिट
बिगेस्ट करायचं आहे. बिगेस्ट डिजिट 5 लेस केले 8मधून किती राहिले 3 टाइम्स 9 लिहायचे. ओके. आणि पुन्हा आता हे इथं किती उरतात 4. आता पुन्हा 9 लिहायचा आणि मग डिसेंडिंग ऑर्डरनी बाकीचे उरलेले नंबर लिहायचे. बघा बरं 8 डिजिट तयार झाला का. काय केलं मी 5 डिजिट आहेत आणि 8 डिजिट नंबर तयार करायचा आहे. 5मधून 8 - 5 3. पहिल्यांदा 3 टाइम्स लिहून घेतलं मी 9 आणि नंतर या डिजिटची डिसेंडिंग ऑर्डर लिहिली. ठीक आहे, चुकत नाही. बघा पुन्हा एकदा बघा 5 डिजिट नंबरमध्ये ग्रेटेस्ट डिजिट जो आहे तो मी 3 टाइम्स लिहिला, कारण की 5 डिजिट दिलेले आणि 8 डिजिट करायला सांगितले, त्यामुळे तो मी 3 टाइम्स लिहून घेतला आणि उरलेले प्लेस आपण कसे लिहिले या डिजिटची डिसेंडिंग ऑर्डर लिहिली आणि हा आपला नंबर तयार झाला 9,99,98,720. ओके. स्मॉलेस्ट 7 डिजिट करायचं आहे. स्मॉलेस्ट डिजिट कोणतं आहे 0. पण मी हे नोट्समध्येही सांगितले 0 पहिल्यांदा लिहायचा नसतो, कारण 0ला स्वतःमध्ये व्हॅल्यू नसते. दुसऱ्या डिजिटबरोबर जेव्हा येतो तर दुसऱ्या नंबरला तो व्हॅल्यू देतो. ठीक आहे. 0पेक्षा मोठा कोण आहे 2. मग आता 2 किती वेळा लिहायचा. आता बघा हां, इथे रफ वर्क करण्याची गरज पडेल. मी बघा करून दाखवते तुम्हाला. 7 - 5 2 टाइम्स जर मी 2 लिहिला आणि उरलेली मी पुन्हा असेंडिंग ऑर्डरने लिहायचे. स्मॉलेस्ट करताना असेंडिंग ऑर्डरने नंबर्स लिहायचे. हे झाले 2 टाइम्स आणि उरलेले 5 डिजिट असेंडिंगने. पण यापेक्षा हा नंबर लहान नाही का. बघा बरं कंपेअर करून. 22,02,000 पेक्षा 20,02,000 हा नंबर लहान आहे. इथं काय कंडिशन होते तयार. इथं 2 लहान आहेत पण 0 पहिल्यांदा घेत नाही आहे आपण, 2 पहिल्यांदा घेतोय. पण 0 सगळ्यात लहान असल्यामुळं 0 2 टाइम्स लिहायचा, 2 नाही. आणि त्यामुळं नंबर तयार करायचा. बारकाईने जर आपण प्रॅक्टिस केली, ह्या जर आपण सगळे हिंट्स जर आपण यूज केले, अशा क्वेश्चनची जर आपण प्रॅक्टिस केली तर कितीही फिरवून क्वेश्चन विचारला तरीही तुम्हाला तो सॉल्व करता येतो. बघा पुन्हा एकदा कन्सिडर करा सगळे डिजिटमध्ये आपल्याला ग्रेटेस्ट तयार करायचा होता. 9 ग्रेटेस्ट डिजिट आपण पहिल्यांदा घेतला, मग डिसेंडिंग ऑर्डर लिहिली डिजिटची. आता आपल्याला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. आपण स्मॉलेस्ट डिजिट घेणार, पण स्मॉलेस्ट डिजिट 0 आहे, त्यामुळं प्लेस व्हॅल्यू येत नाही त्या नंबरला. ठीक आहे, म्हणून आपण 0पेक्षा मोठा 2 घेतला. ठीक आहे. मग मी मगाशी सांगितलं तसं आपण 22 लिहिलं आणि बाकीचं असेंडिंग ऑर्डर लिहिलं. बिगेस्टमध्ये जर डिसेंडिंग असतं आणि बिगेस्टच्या अपोजिट स्मॉलेस्ट आहे, तर याच्या अपोजिट ऑर्डरच्या काय असतं असेंडिंग ऑर्डर असतं, त्यामुळे इथं ऑब्वियसली असेंडिंग ऑर्डरच येणार. मग हा नंबर तयार केला, पण 0 2 टाइम्स लिहिल्यामुळं याच्यापेक्षाही लहान नंबर तयार करता येतो. हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. आणि ते येतं, ते प्रॅक्टिसनं येतं. रफ वर्क करायचं. हा नंबर योग्य आहे का, पण 0 2 वेळा लिहिला तर हा लहान होतो का. हा नंबर लहान होतोय. ठीक आहे, त्यामुळं हा नंबर लिहून घ्यायचा आहे. ओके. 20,02,879. ठीक आहे. आता 4 डिफरंट डिजिट घ्यायला सांगितलेत. पुन्हा एकदा प्रॅक्टिस बघूयात. आपण कोणतेही 4 डिजिट घ्यायचे. असे मी डिजिट घेतले. बिगेस्ट नंबर तयार करायचा आपल्याला. बिगेस्ट डिजिट कोणता आहे 7. किती वेळा 7 लिहायचा 3 वेळा 7 लिहून घ्यायचा. 4 मायनस 4 टाइम्स लिहून घ्यायचा आणि ह्याची डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आणि आपला बरोबर 8 डिजिट नंबर तयार होतो. 7,77,77,431. स्मॉलेस्ट करायचं आहे. चला स्मॉलेस्ट 7 डिजिट करायचं आहे. 7 - 4 3 टाइम्स 1. आफ्टर दॅट असेंडिंग ऑर्डर ऑफ द डिजिट्स. 11 crore
11,11,347. इतकं सोपं असतं हे. तुम्ही फक्त बघून घ्या, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसमुळं परफेक्शन येतं. प्रॅक्टिसमुळं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. जेव्हा आपण लिहितो, जेव्हा आपण स्वतः सोडवतो, तुमच्या लक्षात येईल, पाठांतराची गरज पडत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे राईट द बिगेस्ट 5 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर युझिंग ऑल द डिजिट ओनली वन्स. 2 प्रकारे आपण आत्तापर्यंत क्वेश्चन सोडवले आणि हा आणि चौथा प्रकाराला इथे डिजिट दिलेले आहेत. आपल्याला डिजिट घ्यायचे नाही आहेत आणि दिलेल्या डिजिटमधून आपल्याला बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट आहेत, 5 डिजिट नंबरच तयार करायचा आहे. क्वेश्चन नीट वाचायचा, त्यामध्ये काय दिलं हे बघायचं. 5 डिजिट दिलेले आहेत आणि 5 डिजिटच नंबर करायला सांगितलं आहे. बिगेस्ट करायला सांगितलं आहे, स्मॉलेस्ट करायला सांगितलं आहे. ओके, फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे हे. बिगेस्ट करताना डिसेंडिंग ऑर्डर 8, 7, 2, 1 and 0. 87,210. स्मॉलेस्ट करताना 0 पहिल्यांदा लिहायचा नाही. जो 0पेक्षा मोठा नंबर आहे तो दिलायचा, सेकंड प्लेस 0ला द्यायचा आणि हा नंबर असा लिहून घ्यायचा 10,278. ओके, अगेन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स 98743 98,743. Ascending order 3, 4, 7, 8 and 9 34,789. Okay, biggest number again 57420 75,420. Smallest 20 4, 5 and 7. आणि मुलं इथं चुकतात, त्यामुळे 0 हा डिजिटमध्ये देतात आणि मुलं बरोबर नंबर करणं चुकतात. कारण मुलं जर पहिल्यांदा आपण जर असं 0 लिहिलं आणि हा नंबर तयार केला तर हा नंबर 5 डिजिट नाही आहे, हा नंबर 4 डिजिट आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. हाच फरक आहे. हा तुम्ही नंबरच तयार केला आहे पण हा 5 डिजिट नंबर होत नाही. 0ची इथं प्लेस व्हॅल्यू नाही आहे, इथं गेल्यानंतर 0 1000च्या प्लेसला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट वन अगेन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द ऑल डिजिट्स and ascending order 1, 0 and then ascending order of the all digits. ओके, अशा प्रकारे एक्सरसाइज मी जवळजवळ 26 पॉईंट कवर केलेले आहेत. नंबर सिस्टम 1मध्ये लेक्चर तुम्ही पाहून घ्या, त्यामधले नोट्स तुम्ही लिहून घ्या, ते पॉईंट तुम्ही लिहून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. 50 एक्झाम्पल घेऊन तुम्ही त्याची जर प्रॅक्टिस केलीत आणि कोणतंही स्कॉलरशिपचं टेक्स्टबुक तुम्ही किंवा ऑलिम्पियाडचं घेतलं आणि नंबर सिस्टमवरचे क्वेश्चन तुम्ही बघितलेत तर तुम्हाला ते सॉल्व करायला खूप हेल्प होणार आहे, याची मी शाश्वती देते. प्लीज प्रॅक्टिस करा, असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.